लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। चांदवड तालुक्यात 2 ठिकाणी अपघात, 7 जण जखमी, 1 जणाचा मृत्यू। राहुड घाटामध्ये कंटेनर पलटीहून झाला अपघात। नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटामध्ये दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी सोमवारी कंटेनर क्रमांक MH04FD 1293 चांदवडकडून मालेगावकडे 3 वाजण्याच्या सुमारास जात असताना घाटामधील वळण रस्त्याच्या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिराजवळ कंटेनर पलटी झाला। त्यामध्ये शंतनू विश्वास वय वर्ष 30 राहणार कलकत्ता, तारिकल विश्वास वय वर्ष 38 कलकत्ता, मोहम्मद एजाज वय वर्ष 26 राहणार उत्तर प्रदेश अहिलाबाद, सोपन कुमार गिरी वय वर्ष 41 पश्चिम बंगाल, सुनील चव्हाण वय वर्ष 28 राहणार यूपी, वेरीगुण विश्वास वय वर्ष 45 राहणार वेस्ट बंगाल हे 6 जण जखमी झाले आहेत। तर दुसऱ्या अपघातात लासलगाव रस्त्यावरील मोटरसायकलवरून जात असताना शिंदे वस्तीजवळ ट्रॅक्टरला धडक मारल्याने आर्यन रवी वाघ वय वर्ष 30 हा जखमी झाला आहे। तर अमोल साहेबराव गांगुर्डे वय वर्ष 25 राहणार गणूर हा जखमी झाला आहे। या सर्व जखमी असलेल्या रुग्णांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आला आहे। तर या जखमी रुग्णांना चांदवड येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी मेहनत घेऊन त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले। सदर घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस करीत आहेत। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।